अद्वैत तू मला सांगशील का नेमकं काय काय घडलं होतं ते? आम्ही कोणाला नुकसान नाही ना पोहोचवलं. ते सगळं आपण नंतर बोलूयात. आता तुम्ही दोघेही आराम करा. खूप दमछाक झाली आहे तुमची. नाही, मला नाही वाटत मला झोप लागेल. हे सगळं डोक्यातून जातच नाही अरे माझ्या. भाऊजी, साहेब बरोबर बोलतात. तुम्ही आता ह्या सगळ्याचा विचार नका करू. तुम्हाला दोघांनाही आरामाची गरज आहे. थोडा वेळ आराम करा. मित्रा, आम्ही जेव्हा विरोचकाच्या कंट्रोलमध्ये होतो तेव्हा तुम्ही कसं केलं सगळं? मला खरंच कळत नाहीये कायच. मी काय म्हणाले तुम्हाला? तुम्ही या सगळ्याचा विचार करू नका. आणि त्या विरोचकाने तुमची जी अवस्था केली होती ना, त्यापेक्षा भयानक अवस्था मी तिची करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, विरोचक आता तुम्हाला वश नाही करू शकत. तिचा तसा प्रयत्न करूच झालाय. पण तरीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल. जे काय नकळत का होईना आपल्याकडून ज्या चुका झाल्या होत्या त्यामुळे हे सगळं घडलंय. आपल्याला खूप सावध राहावं लागेल. त्या विरोचकासमोर एकतर कोणी जायचं नाही, आणि समोर आलास तर तिथून सरळ निघून जायचं. त्याच्याकडे पाहायचंच नाही. तुम्ही दोघांनी सतत एकत्र राहायचं. बाबांना मी तन्मय बरोबर थांबायला सांगेन आणि इंद्राणी आत्या काकू बरोबर थांबतील. विरोचक आता 4 पावलं मागे गेलाय. त्याला आता पुढे येऊच द्यायचं नाही. मी स्वतःच जातीने लक्ष ठेवणार. काय आदेश आहे विरोचका? बोल. काय मग? मजा आली? विरोचक हरत नाही आणि विरोचक हरणारही नाही. मी एक काम करते. तुला ना एक जपमाळ आणून देते. मग दिवसभर जप करत बस. विरोचक हरणार नाही, विरोचक हरणार नाही. बाकी काही नाही. तुला समाधान मिळेल. तू जास्त आवाज करू नको. मी हळू. उगाच स्वतःला त्रास नको करून घेऊस. मनोरमा आजीची शक्ती सुद्धा गेली असेल तर? हा, बरं कसं करणार मग तू स्वतःला? एक सल्ला देऊ का तुला? लोकांना वश करायला, त्यांना आदेश द्यायला खूप मजा येते ना तुला? एक काम कर. बघ, स्वतःच्याच डोळ्यात बघ. वश कर स्वतःला आणि मग देत बस आदेश. कारण आता माझं कुटुंब मुक्त झालंय विरोचका. तुझ्या वशीकरणाचा प्रभाव संपलाय. एवढं सोपं नाहीये ते. हे तुलाही माहितीये आणि तुझ्या त्या त्रिनयनेला सुद्धा माहितीये. बरोबर बोललीस. एवढं सोपं नाही. देवी आईपेक्षा वर चढून देवी आईला आव्हान देणं सोपं नाही. आणि देवी आईला हरवणं निव्वळ अशक्य आहे. देवी आई मूर्छित असताना तू काही करू शकली नाहीस. आता तर देवी आई जागी झाली. गदग्रहण सुटलंय विरोचका.
छान वाटतंय सगळ्यांना एकत्र असं गुण्या गोविंदाने खाताना बघून. बिंडो, साडी नेसायला विसरलास की काय? हा? आठवतंय ना बाबोशीच्या थेरड्याबरोबर कशी फुगडी घातली होतीस ती? काय नेत्रा, लाडक्या सासऱ्याला सांगितलं नाहीस काय काय दिवे लावलेत त्यांनी ते? हा? काय जिगरबाज बेवडे, दारू उतरली की नाही? हा? आणि तो कुठे कुत्रा, गळ्यात पट्टा वगैरे, तेजस?